नाव तर मोठं आम्ही करतो, संभाजीराजे छत्रपती हे करा ते करा, पण काय आहे त्यांचे घर पाहिलं, ते पहिलेचे त्यांचे कोणते सुभेदार होते त्यांच्या ते घरी आले होते. पुढे त्यांचा इतिहास खूप मोठा आहे, तो पकडले गेले तर हा कारण नंतर वेगळा आहे त्यांचा. पण हा राजवाड्याची परिस्थिती बघा, जिथे पकडलं गेलं तिथे त्यांना संपूर्ण काय म्हणतात सजा दिली गेली त्या लोकांनी. काय ती परिस्थिती असेल हो संभाजीराजांची. आणि चारी बाजूला जंगल आहे, बाजूला नदी आहे. पण तो आता इतिहास खूप 400 वर्षापूर्वीचा आहे. पण आधी आम्ही इथे येतो आणि संभाजीराजांची आठवण करतो. बेशक तो घर जरी हे झालं तरी ते अमर आहे. आज त्या वास्तूच आहेत ते इकडे. हा त्यांचा शेवट आत्मा आहे. शेवट माणसाला जिवंत पकडणं आणि हालाला मारणं हे प्रत्येकाच्या नशिबात नाही. आणि महाराज एवढे तगडे होते की त्यांचा दोरखंड बघायला या इकडे दाखवतो, ये इकडे. त्यांना कसं मानलं गेलं दोरखंडानं. कारण तुम्हाला एक चेहरा उचलता येतं, बोचातून कुत्ता कुठे रे इकडे ये इकडनं दाखव. हाच राजवाडा त्यांचा ना यांचे सुभेदार राहत होते ना शिवाजी महाराज कालांचे. हे वंश होतं त्यांचा, म्हणजे हा प्रांत त्यांच्याकडे होतं सगळं. संगमेश्वर परत रत्नागिरी जिल्हा हा त्यांच्याकडे होता. हा हे दोरखंडाने इथे बांधलं गेलं त्यांना. हे दोन खांब त्यांचे होते बघा. हे खांब आता काय हे प्राचीन काळातले खांब आहेत बघा. हे साधा 30 लोकांना पण डोक्याला जमणार नाही एवढं त्यांचं वजन आहे त्यांचं. ह्या दोरखंडाने इथे बांधलं गेलं त्यांना साठवून. संभाजीराजे म्हणजे संभाजीराजे आमचे किती शूर आणि